नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं। आता इकडे नंदिनी जीवाला म्हणत असते, अहो जीवा, जर घरच्यांना कळलं ना आपण नको त्या वारी नॉनव्हेज खाल्लंय तर माझी काही खैर नाही। तर जीवा म्हणत असतो, अगं चिल मार, कुणाला नाही कळणार, असं जीवा बोलतच असतो। तेवढ्यात आता मानिनी काकू त्या दोघांना सुद्धा आवाज देतात आणि हे ऐकून नंदिनी तर खूपच घाबरते। दुसऱ्या बाजूला आता वसू आत्या त्यांच्या जावयाशी बोलत असतात की त्या काव्याच्या आईचं पहिलं पण मिसकॅरेज झालंय, 2 मिसकॅरेज झालंय, हीच गोष्ट आता ह्या दोघींवर आली तर, असं आता इकडे वसू आत्या विजयला प्लॅन सांगत असतात। दुसऱ्या बाजूला आता काव्याची आई नंदिनी आणि काव्या या दोघींची समजूत काढत असते, म्हणत असते, पोरींनो, माझ्या बाबतीत जे झालं ते तुमच्या बाबतीत होणार नाही, तुम्ही काळजी करू नका आणि तसा विचारसुद्धा करू नका, असं आता इकडे त्यांची आई त्यांची समजूत काढत असते। मग लगेचच काव्या म्हणते, अगं आई, तसं काय होणार नाही गं, तुम्ही नका टेन्शन घेऊ, सगळं नीट होईल, असं आता काव्या इकडे सगळ्यांना हमी देत असते। तेवढ्यातच नंतर ती असंही बोलून जाते की जे काही व्हायचं आहे ना ते माझं होईल, वाईट माझं होईल, पण नंदिनी ताईला काहीही होणार नाही, असं आता ती बोलल्यानंतर नंदिनीला खूपच राग येतो। नंदिनी म्हणते, ए काव्या, असं का बोलते आहेस तू, आणि मग आता नंदिनी काव्याला ओरडते। मग नंतर दुसऱ्या बाजूला आता प्लॅन वसू आत्यांनी विजयला समजावून सांगितलेला असतो। तर आता विजय म्हणतो, अच्छा असं आहे, तर आता माझ्याकडे एक प्लॅन आहे, आता विजय नक्की काय करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे। तर हा आहे आजचा पुढील भाग। तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।